ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। प्रभाग क्रमांक 11 मधील राजकीय वातावरणाला आज अचानकपणे वेग आला, कारण भाजप पक्षाकडून निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप करत जयश्री कोथंबिरे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे। शहरामधील संत शेख मोहम्मद महाराज मंदिरामध्ये नारळ फोडत त्यांनी आपल्या प्रचाराची औपचारिक सुरुवात केली। त्यानंतर शहरामधून भव्य अशी रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये प्रभागामधील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती, जी लक्ष वेधणारी ठरली आहे। यावेळी बोलताना जयश्री कोथंबिरे म्हणाल्यात की माझ्या प्रभागासह संपूर्ण शहरामध्ये स्वच्छता, रस्ते आणि पाणी पुरवठा या समस्या कायम आहेत। नागरिकांना फक्त कोट्यावधी निधी आल्याचं सांगितलं जातं, पण हा निधी नक्की कुठे खर्च होतो असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। पुढे त्या म्हणाल्यात की सर्वसाधारण नागरिक माझ्यासोबत आहेत, मी निवडून आले तर पक्षनिष्ठा कायम ठेवणार आहे, मात्र अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अपक्ष म्हणून उतरावं लागलंय। निवडणुकीच्या तोंडावरती हा निर्णय प्रभाग क्रमांक 11 मधील राजकीय गणितामध्ये नवीन रंग भरतोय, अशी चर्चा शहरभर सुरू आहे। मी जयश्री बंडू कोथंबिरे 11 नंबर वार्डमध्ये अ मध्ये ओबीसी महिला म्हणून मी अपक्ष उमेदवारी करत आहे। माझं चिन्ह आहे बशी। हे उमेदवारी करण्याचं कारण सांगायचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टी म्हणजे बीजेपीचं मी गेले 20 वर्ष झालं प्रामाणिकपणे काम केलं आणि हे काम करत असताना 2014ला मी उमेदवारी केली। त्यावेळेस कमळ चिन्हाला बघून आम्ही घेतलेले लोक जे बघून आमच्याकडे हसत होते, आज त्या लोकांना 4 दिवसापूर्वी पक्षात घेऊन पक्षाला शिवे देणाऱ्या लोकांना त्यांनी तिकीट दिलंय आणि माझ्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर माझा अन्याय केलाय। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी ठरवलं की बीजेपीचं मी 20 वर्ष काम केलं, मी कोणत्याही पक्षात गेले नाही, इंटरव्ह्यूला गेले नाही। मी असं ठरवलं अपक्ष उमेदवारी करणार, जनता माझ्या पाठीशी आहे। ताई तुमचं काम खूप छान आहे, आम्ही तुम्हाला मदत करणार, तुम्ही बिंदास उभा राहा, म्हणून मी अपक्ष उमेदवारी ठेवलेली आहे। त्याचं कारण असं आहे की आज सक्षमीकरणाचा विषय आला तर अतिशय महिलांसाठी इतर नगर परिषदेमध्ये काहीही काम केलेलं नाही। मी महिलांसाठी कित्येक प्रशिक्षण राबवले आहेत, आधार कार्ड असो, त्यांचे सगळे रेशन कार्ड असो, जे काही बचत गटाचे काम असतील, तुम्ही कोणत्याही महिलेला श्रीगोंदा शहरामध्ये विचारा, मी मर्यादित काम केलेलं नाही, पूर्ण शहरामध्ये तालुक्यामध्ये काम केलं। आणि हे काम करत असताना माझ्यावर जर अन्याय झाला तर मी कितपर्यंत गप्प बसलं पाहिजे? जनता माझ्या पाठीशी आहे, जनतेने ठरवलं आहे। ताई तुम्ही अपक्ष राहा, कशा राहा, आम्हाला पक्ष बघून आम्ही मतदान करणार नाही, आम्ही तुम्हाला बघून मतदान करणार आहे। त्याचं कारण असं आहे की काम करणारा नगरसेवक आपल्याला पाहिजे। आणि मी 11 नंबरमध्ये आम्हाला पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे, महिलांचे एवढे हाल होतात। आज मी स्वतः कित्येक वर्ष हंडेने 2-2 हंडे पाणी वाहिले, महिलांचे हाल मला आता बघवत नाही। 4थ्या मजल्यावरचं पाणी यांचं गेलं कुठं? हे अशा आश्वासनं त्यांनी दिलेले आहेत। आज सगळ्या श्रीगोंदा शहराची घाण आमच्या 11 नंबर वार्डात आणून टाकलेली आहे। त्याची काही व्यवस्था, त्याच्यावर काही प्रक्रिया असतात ना, सरकारने भरपूर त्याच्यावर काही योजना आहेत, त्या अजिबात राबवत नाही। प्रत्येक गोष्टीवर ते फक्त निधी आणतात, लोकांना सांगतात 200 कोटी आणले, 150 कोटी आणले, गेले कुठे? आज तुम्ही हे साम्राज्य बघा, श्रीगोंदा शहराचं अतिशय सर्व धूळ आहे। ह्या धुळीच्या साम्राज्यात आता मध्येच एक जणाचा ॲक्सिडेंट झाला, खड्ड्यात गाडी गेल्यामुळे। आज मला इतकी भीती वाटते, मी एवढी गाडी चालवते तरी असं वाटतं आपला ॲक्सिडेंट होईल का, काय होईल का? छोट्या छोट्या मुलींनी गाडी कशा चालवायच्या? त्यांच्या आज आई वडील लांब असतात, वाडे वस्तीवरून मुली येतात, हा शिक्षणाचा प्रश्न आहे। हे प्रत्येक माणसाच्या प्रश्न सोडवण्यासाठी मी इथं उभा आहे आणि मी हार मानणार नाही, कारण सर्व जनता माझ्याबरोबर आहे। माझ्या बरोबर मी जनतेला सांगितलंय, माझ्याबरोबर नाही फिरले तरी चालेल, मला मतदान करा, कारण त्यांनी सांगितलंय ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। त्यासाठी खूप लोक घेऊन फिरणं किंवा पैशाची उधळमान करणं ही इलेक्शनची बाजू नाही। ह्यांनी फक्त म्हणतात ना, धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती आहे, हे त्यांना येत्या 2 तारखेला जनता 11 नंबरची दाखवून देणार आहे। आणि मी अपक्ष उमेदवार, तुम्ही मला जनता खूप मताधिक्याने निवडून देणार आहे, एवढा मला आत्मविश्वास आहे। आज मी 2 व्हीलरची रॅली काढली, ह्या रॅलीमध्ये मोहम्मद बाबांच्या मंदिरापाशी प्रचाराचा नारळ फोडला आणि वेगवेगळ्या ठिकाणी आज माझं स्वागत झालं। आज माझं मन भरून आलं की मी जे काम केलं इतक्या वर्ष त्याचं मला आज पावती मिळालेली आहे, कारण हा फक्त हुरूप जनते माईबापामुळे आहे। ही जनता मला 100% निवडून देणार आहे आणि निवडून आल्यानंतर मी बीजेपीमध्येच जाणार आहे, एवढा मात्र मी शब्द तुम्हाला देते, कारण मी पक्षनिष्ठ आहे। प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय केला तर लक्षात घ्या, जेवढे हे वरती गेले तेवढे खाली आल्याशिवाय राहणार नाही। येत्या 2 तारखेला ही जनता दाखवून देणार आहे। धन्यवाद। सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा।
अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना, साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे. हो का? ते इथेच तर आहे. अरे मला तर खूप खरेदी करायची आहे. इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात. मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते. हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे. इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय. खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय. अरे वा, छानच की. आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते. आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला. बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते. अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025. तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध. आमची खरेदी तर झालीये. आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला. पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF-बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.